आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लाईफस्टाईल हेल्दी असणं खरंच खूप गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात होते आपल्या किचनपासून. आपण हेल्दी खाण्याचा विचार करतो, पण एक प्रश्न पडतो, घरात नेमकं आणावं तरी काय? घरात योग्य पदार्थ असतील तर हेल्दी खाणं आपोआप सुरू होतं. सकाळची सुरुवातच हेल्दी झाली पाहिजे आणि त्यासाठी छोटे छोटे बदल करायचे आहेत आपल्या ग्रोसरी लिस्टमध्ये. हेल्दी खाण्यासाठी प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळची सुरुवात जर हेल्दी करायची असेल तर रात्रीच ह्या काही गोष्टी करून ठेवायला पाहिजेत. जसं की तुम्ही बघितलं, ड्रायफ्रूट भिजत टाकलेले, त्याच्यानंतर पाण्यामध्ये सब्जा, पुदिना, काकडी आणि लिंबूचे स्लाईस टाकलेले. हे पाणी सकाळी आपण जेव्हा पितो तेव्हा ते डिटॉक्स वॉटर म्हणून काम करतं. त्याच्यानंतर थोडीशी मेथी आहे, ती पाण्यामध्ये भिजत टाकलेली रात्रभर, आणि सकाळी उठून हे जर पाणी आपण पिलं तर त्याचे खूप सारे फायदे आहेत. जसं की वेट लॉससाठी किंवा शुगर लेवल कमी करण्यासाठी. आणि ड्रायफ्रूटचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत. त्याच्यानंतर सकाळी डबा बनवायचा असतो, नाश्ता बनवायचा असतो, तर सकाळचा नाश्ता आपला प्रोटीनयुक्त असायलाच पाहिजे. तर त्यासाठी मोड आलेली जी कडधान्ये आहेत तर ती घरामध्ये तयार पाहिजेत. म्हणजे हेल्दी खाणं म्हणजे आपल्याला असं वाटतं की पालेभाज्या वगैरे खाल्ल्या पाहिजेत, त्या तर खाल्ल्याच पाहिजेत, पण त्याबरोबर एक गोष्ट आपण विसरतो की आपल्या डाएटमध्ये प्रोटीन असायलाच पाहिजे. प्रत्येक वयामध्ये प्रत्येकाला प्रोटीनची खूप गरज असते आणि नेमक्या याच गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळेच विविध त्रास सुरू होतात. आणि आता आपण जे 40+ आहोत तर त्यासाठी तर प्रोटीनची खरंच खूप गरज आहे, कारण की आताच एवढे त्रास सुरू झालेले असतात. आणि त्याच्यावरती एकच उपाय आहे, ते म्हणजे प्रोटीनयुक्त आहार घेणे. चला, हेल्दी किचनसाठी आपल्या किचनमध्ये काय काय असायला पाहिजे हे पुढे सांगतेच, पण त्याआधी आपला आजचा हाय प्रोटीन नाश्ता आहे सोया टिक्की. ही सोया चंक्सची भाजी तर आपण खूप वेळा बनवत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का, सोयामध्ये खूप जास्ती प्रमाणात प्रोटीन असतं. तर आधी पाण्यामध्ये मीठ टाकून पाण्याला उकळी आणायची आणि त्याच्यामध्ये हे सोया चंक्स टाकायचे, चांगले उकळू द्यायचे. त्याच्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याच्यातलं जे एक्सेस पाणी आहे ते हाताने पिळून काढायचं. म्हणजे मग त्याचा उग्र वास आहे तो निघून जातो. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सोया चंक्स, ओट्स, आलं, लसूण, मिरची, मीठ हे टाकून असं बारीक करून घ्यायचं आहे. सोया चंक्सला स्वतःची अशी काही चांगली टेस्ट नसते, त्याच्यामुळे या गोष्टी त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हिरवा मटार आणि कोथिंबीरसुद्धा वाटून घ्यायचे. मटारमध्ये सुद्धा खूप जास्ती प्रमाणात प्रोटीन असतं. प्रत्येक स्त्री विचार करत असते तिच्या कुटुंबासाठी कसं हेल्दी बनवता येईल त्याचा. म्हणजे तिच्या परीने ती प्रयत्न करत असते, पण काही गोष्टींचा खरंच म्हणजे विचारपूर्वक केल्या पाहिजेत. म्हणजे कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये प्रोटीन आहे तर ते आपण आपल्या नाश्त्याच्या पदार्थामध्ये समाविष्ट केलं पाहिजेत. मी जे आत्तापर्यंत तुमच्याशी नाश्त्याचे पदार्थ शेअर केलेले आहेत प्रोटीनयुक्त, तर ते सगळेच खूपच सोपे आहेत, कारण की खूप जास्ती तामझाम करायला पण नको वाटतो. आता ही सुद्धा टिक्की करायला एवढे काही अवघड नाही आहे, अगदी 10 मिनटात तयार होते. आणि हे प्रोटीनयुक्त आहे त्याच्यामुळे हेवी असतं, त्याच्यामुळे अगदी 3 जरी टिक्की खाल्ली ना तरी पुष्कळ होतात. चला, आता थोड्याशा तेलामध्ये हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. खूपशा स्त्रियांची सवय असते सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा चहा घ्यायचा उपाशीपोटी. पण असं करू नका, म्हणजे चहा घ्यायचा नाही असं नाही, फक्त तो उपाशीपोटी नाही घ्यायचा. आणि ही चूक आपण कितीतरी वर्ष करत असतो, पण आपल्या ती लक्षात आलेली नसते. खरं तर जेव्हा आपण 30शीमध्ये असतो ना तेव्हाच हेल्दी डाएटची सुरुवात करायला पाहिजे. पण तेव्हा आपण दुसऱ्याच गोष्टीमध्ये व्यस्त असतो. घर, गाडी, बंगला, करिअर, मुलांचं शिक्षण, अशा एक ना अनेक गोष्टीमध्ये आपण इतक्या बिझी असतो की या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला वेळ नसतो. आणि खरंच या गोष्टी लक्षात सुद्धा येत नाहीत. पण 40शी नंतर जसे एक एक त्रास सुरू व्हायला लागतात ना, तसं आपण विचार करायला लागतो आणि तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झालेला असतो. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. उलटं आत्ताची पिढी आहे ना तर ती खूप जागरूक आहे, म्हणजे प्रोटीन घेण्याच्या बाबतीत तरी ॲटलिस्ट. म्हणजे तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये हा संवाद ऐकायला येत असेल. मुलंच आपण जे अनहेल्दी खात असतो ना त्याच्याबद्दल मुलंच आपल्याला टोकत असतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने जे अनहेल्दी पदार्थ असतात ते आपल्या दृष्टीने मात्र आपण पहिल्यापासून हे खात आलेलं असतो, त्याच्यामुळे आपल्याला काही वाटत नसतं. उदाहरणार्थ चहा चपाती. म्हणजे माझाही हा आवडता नाश्ता आहे चहा चपाती, पण तो रोज खाण्यात काही पॉईंट नाही, कधीतरी खाल्ला तर ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली सोया टिक्की तयार झाली आहे. नक्की घरी ट्राय करून बघा. आता नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी असे वेगवेगळे हेल्दी पदार्थ जर बनवायचे असतील तर तसं सामान आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. तसं तर नेहमी आपण डाळ, तांदूळ किंवा कडधान्य वगैरे भरतच असतो, पण आता त्याचं पौष्टिक मूल्य काय आहे ते बघूनच भरायचं. आता तुरडाळ आहे, तिच्यामध्ये सुद्धा खूप जास्तीचं प्रोटीन असतं. ही कोरी तुरडाळ आहे, म्हणजे पॉलिश नसलेली. त्याच्यानंतर हिरवे मूग आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं आणि ते पचायलासुद्धा हलके असतात. आणि खरं सांगू का, ही कडधान्य आहेत ना तर ती आपलं कामसुद्धा सोपं करतात. म्हणजे ह्याची भाजी आहे ना तर ती इतक्या पटकन होते, जास्ती वेळ लागत नाही. त्याच्यानंतर हे काळे चणे आहेत तर ते तर आपल्या घरात असायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर राजमा आहे, त्याच्यानंतर अख्खा मसूर. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतील तरच आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता किंवा भाज्या बनवू शकतो.
आता ही जेवढी पण कडधान्य बघितली ना तर त्या सगळ्यांमध्ये खूप जास्ती प्रमाणात प्रोटीन असतं. अजून एक गोष्ट ॲड करायची आपल्या किचनमध्ये ते म्हणजे ओट्स. तर मागच्या वेळेला ओट्स आणि बेसनचा चिला मी तुम्हाला दाखवलेला, खूप टेस्टी लागतो आणि प्रोटीनयुक्त सुद्धा आहे. तर बेसनचं पीठ आणि ओट्स एकाच कंटेनरमध्ये ठेवायचे. म्हणजे काय होतं की जेव्हा आपल्याला गोष्टी बनवायच्या असतात ना तर तेव्हा ऐन वेळेला जर शोधायला लागले ना मग कंटाळा येतो. त्यामुळं किराणा भरतानाच अशा प्रकारे भरून ठेवायचा की पटकन आपल्या हाताशी असला पाहिजे. तर हा लापशीचा रवा आहे आणि हे सोया चंक्सचे पॅकेट. हे सगळं आपण व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवलं ना आणि आपल्याला दिसतील असं जर समोर असतील ना तर आपल्याला सुद्धा पदार्थ बनवायचा कंटाळा येत नाही. कारण की आपल्याला प्लॅनिंग करता येतं दुसऱ्या दिवशी आपल्याला काय बनवायचं आहे त्याचं. म्हणजे बघा, कडधान्य भिजत टाकायचे असतात आणि मोड आलेले कडधान्य जर घरात असतील तर दुसऱ्या दिवशीचं आपलं काम आहे ते सोपं होतं. त्यामुळं किराणा भरताना ती व्यवस्थित लिस्ट करायची आणि घरी आणल्यानंतर सुद्धा ते व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवायचे. कारण की कधी-कधी काय होतं की किराणा आणून असाच कितीतरी दिवस पिशवीमध्ये पडलेला असतो. त्यामुळं कधी-कधी गोष्टी खराबसुद्धा होऊन जातात. तर ही नाचणी आणि ज्वारी आणलेली आहे. आता तुम्ही बघितलंत की मी जास्ती प्रमाणात पण आणलेल्या नाही आहेत. तर महिनाभर पुरेल एवढाच किराणा आहे तर तो मी भरत असते. बाकीच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे क्लिनिंगसाठी लागणाऱ्या वगैरे गोष्टी असतात ना, म्हणजे मशीनसाठी लागणारा लिक्विड सोप किंवा भांड्यांचा लिक्विड सोप, अशा गोष्टी जास्ती प्रमाणात भरून ठेवते. म्हणजे 3-4 महिने तरी त्या आणाव्या लागत नाहीत. कारण की त्या खराब पण होत नाहीत आणि शिवाय जास्ती प्रमाणात घेतले की स्वस्तसुद्धा पडतात डीमार्टमध्ये वगैरे. पण हे जे घरातलं लागणारं सामान आहे ना तर ते मात्र खराब होऊ शकतं. म्हणजे आपल्याकडे ना भरपूर ऑप्शन असायला पाहिजेत. थोडे-थोडे का होईना दररोज वेगवेगळे बनवता येतील असे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असायला पाहिजेत. ह्या ज्या सीड्स आहेत ना तर त्यासुद्धा खूपच पौष्टिक आणि आपल्याला खूप त्याचा फायदा होतो. तर त्यासुद्धा घरात असायला पाहिजेत. आपले भारतीय मसाले आहेत तर ते टेस्ट तर आणतातच, पण ते आपल्याला ना ताकद पण देतात. उदाहरणार्थ तुम्ही बघितलंत की मेथीदाणे रात्रभर भिजवून ठेवले तर दुसऱ्या दिवशी ते पाणी पिलं तर आपल्यासाठी आरोग्यदायी असतं. तर जेव्हा असं व्यवस्थित या गोष्टी भरून ठेवलेल्या असतील ना तर त्या आपल्या नजरेसमोर सुद्धा दिसतात आणि पटकन त्या आपल्याला घेतासुद्धा येतात. मेथी, सब्जा, धने, म्हणजे या गोष्टी आपल्या किचनमध्ये तर असतातच. फक्त आपण त्या व्यवस्थित ठेवलेल्या नसतात आणि मग ऐन वेळेला कुठेतरी एखाद्या डब्यामध्ये सगळ्या भरून ठेवलेल्या असतात आणि मग आपण शोधाशोध करायचा कंटाळा येतो आणि मग हेल्दी पदार्थ बनवले जात नाहीत. तर ज्या गोष्टी आपल्याला दररोज जास्ती प्रमाणात लागणाऱ्या असतात ना तर त्या अशा भरून ठेवायच्या. आता तर उन्हाळा सुरू झाला आहे तर धने, जिरे, बडीशेप हे रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी दुसऱ्या दिवशी पिलं तरी ते सुद्धा एक्सेसची हीट आहे ती त्याच्यामुळे कमी होते. सध्या वॉरमुळे जी देशामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे की सिलेंडरचा तुटवडा सगळीकडे जाणवत आहे, त्यामुळं बाहेरचं खाणं आहे ते आपोआपच कमी झालेलं आहे आणि म्हणूनच घरामध्ये आपण भरपूर सारे हेल्दी ऑप्शन आहेत तर ते ट्राय करायचे आहेत. तर ड्रायफ्रूटसुद्धा असे छोट्या-छोट्या बरण्यांमध्ये भरून ठेवायचे. कारण की खूप वेळा तरी रात्री झोपताना आपण विसरतो, लक्षात राहत नाहीत भिजवायचे. मग सकाळी उठल्यावर आठवतं, अरे ड्रायफ्रूट भिजत घालायचेच राहिले. आता हे सगळं कोणाला खूपच महाग वाटू शकतात या सगळ्या गोष्टी. पण लक्षात घ्या, आपण एक दिवस जरी बाहेर जेवायला गेलो तरीसुद्धा किती खर्च होतो. त्या पैशांमध्ये आपण घरातच कितीतरी हेल्दी ऑप्शन आणू शकतो. आणि हा वायफळ खर्च नाही तर ही एक इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या सगळ्यांच्याच हेल्थसाठी. त्यामुळं गोष्टी थोड्याशा महाग जरी वाटत असल्या तरीसुद्धा आपल्या किचनमध्ये या असायलाच पाहिजेत. तसंच आपल्या मसाल्याच्या डब्याचं सुद्धा आहे. मसाल्याचा डबा जर असा छान भरलेला असेल ना तर दिसायला तर तो छानच दिसतो, पण स्वयंपाक करताना आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही. तर अजूनसुद्धा बरीचशी पूर्वतयारी असते आपली की ज्यामुळं आपलं किचनमध्ये काम करणं सोपं होतं. जसं की शेंगदाण्याचं कूट करून ठेवणं, आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवणं, सॅलड आपल्याला घ्यायचे आहेत तर त्यासाठी काकडी, गाजर, बीट घरामध्ये आणून ठेवणं, दही, ताक उन्हाळ्यात घेतलं पाहिजे. खरं तर आपण स्त्रिया नेहमीच घरामध्ये पौष्टिक काहीतरी बनवत असतो, पण तरीसुद्धा आजकाल वजन वाढतं, थकवा येतो, इम्युनिटी कमी होते. असं का होतं? त्याचं कारण किचनमध्ये लपलेलं आहे. त्यामुळं हेल्दी लाईफस्टाईल हवी असेल तर सुरुवात किचनपासून करायला पाहिजे. त्यानंतर बघा, आपली किचन पॅन्ट्री आहे ना तर ती अशी व्यवस्थित सगळी भरलेली असेल आणि ती आपल्याला दिसेल अशी असेल ना तर आपल्याला स्वयंपाकाचं काम करणं हे कंटाळवाणं वाटत नाही आणि वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा उत्साहसुद्धा राहतो. खरं तर नॉनव्हेज पदार्थ असतात, अंडी वगैरे, त्यातून खूप जास्ती प्रमाणात प्रोटीन मिळतं. पण आपलं कसं असतं सांगा, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार, आठवड्यातून हे दिवस तर आपण नॉनव्हेज खातच नाही. म्हणजे अजून तरी आपली मानसिकता तशी नाही आहे. त्याच्यामुळेच व्हेजमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन कुठल्या पदार्थांमध्ये मिळतं असे पदार्थ मी ट्राय करत असते. चला तर आपण स्मार्ट गृहिणी आहोत आणि आपण आपलं किचनसुद्धा स्मार्ट बनवायला पाहिजे. तर आपलं किचन स्मार्ट आणि हेल्दी बनवण्यासाठी छोटे छोटे बदल करणं आवश्यक आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका
व्हिडिओ हाईप करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा.